महत्त्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची। अहमदाबादमध्ये एक विमान कोसळलेलं आहे आणि एअर इंडियाचं हे विमान असल्याची माहिती कळतीये। या विमानामध्ये प्रवासी होते का, कुठल्या प्रकारचं विमान होतं या संदर्भातली लवकरच स्पष्टता येईल। मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय आणि याची दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत आता पोहोचतात। एअर इंडियाचं विमान असल्याची माहिती कळतीये आणि हे विमान अहमदाबादमध्ये कोसळले। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। महेश, काय नेमकी आणखी सविस्तर माहिती कळतीये? नक्कीच एक खळबळजनक माहिती समोर येते। गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान हे क्रॅश झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आणि दृश्यांकडून आपल्याला कळतं की कशा प्रकारचा हा अपघात झालेला आहे। एअर इंडियाचं हे विमान असल्याचं प्राथमिक माहिती समोर आलेली आहे, मात्र या गोष्टीला दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाहीये। दुसरी गोष्ट, या विमानामध्ये हे जे प्रवासी विमान होतं का कमर्शियल कार्गो विमान होतं याबद्दलची स्पष्टता अद्याप आलेली नाहीये। मात्र जर हे प्रवासी विमान असेल तर याच्यामध्ये आतापर्यंत किती जणांचा जीव गेलेला आहे, जीवितहानी किती झालेली आहे याबद्दलची स्पष्टता अद्याप आलेली नाही। मात्र घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहता या ठिकाणी ही घटना घडलेली आहे, त्या घटनापासून किलोमीटर पर्यंत धुराचे लोळ हे आकाशात पाहायला मिळालेले आहेत। काही मिनिटांपूर्वीच ही घटना घडलेली आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी डीजीसीए तर्फे सुरू करण्यात आलेली आहे। नक्की हे प्लेन कशामुळे क्रॅश झालं होतं, उड्डाण केल्यानंतर त्याचा संपर्क एटीसी पर्यंत कुठपर्यंत राहिलेला होता, कॅप्टन ज्यावेळेस हे प्लेन क्रॅश होणार होतं त्यावेळेस कॅप्टनने कशा प्रकारचा संवाद एटीसी सोबत साधलेला होता, या सगळ्या गोष्टींची तपासणी आता केली जात आहे। संपर्कात रहा, पण पुन्हा एकदा झी24 तासच्या प्रेक्षकांना या दृश्यांविषयी आणखी माहिती देऊया। अहमदाबादमधली दृश्य आहेत आणि विमान कोसळल्याची घटना घडलेली आहे। हे विमान प्रवासी विमान होतं की कार्गो विमान होतं या संदर्भात अजून स्पष्टता आलेली नाहीये। मात्र मोठं नुकसान झालं असण्याची शक्यता दिसती आहे, कारण हे विमान क्रॅश झाले, धुराचे मोठमोठाले लोळ या ठिकाणी दिसतात संपूर्ण आसमंतामध्ये आणि सरदार वल्लभभाई विमानतळाजवळ हे विमान कोसळल्याची ही मोठी बातमी कळतीये। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या झी24 तासवर पाहतोय आणि ही दृश्यांमध्ये दिसते की किती मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा काळा धूर या ठिकाणी पसरलेला आहे। मोठी घटना सध्या अहमदाबादमध्ये विमानासंदर्भातली आणखी माहिती पुढे येतेय, मात्र आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मधल्या काळामध्ये काही अपडेट आहेत, आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या बरोबर संपर्कात आहेत। महेश, आणखी काय या संदर्भातले पुढचे अपडेट येतात का? हे विमान कशा प्रकारचं होतं, काही या संदर्भामध्ये माहिती कळतीये का? तब्बल 133 प्रवासी या विमानामधून प्रवास करत असल्याची माहिती आता मिळालेली आहे। हे प्रवासी विमान होतं जे सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून ज्याने उड्डाण केलेलं होतं। 133 प्रवासी असताना हे विमान खाली कोसळलेलं आहे आणि आता या संदर्भात आणखीन एक अशी बातमी आलेली आहे की मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण हवेत हे विमान असताना खाली कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि ज्यावेळेस अशा प्रकारची प्लेन क्रॅश होतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते। हा या अगोदरच्या घडलेल्या प्रकारांचा अनुभव आहे। घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। जे जखमी आहेत त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि पुढील जे बचाव कार्य आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। अगदी पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही माहिती देऊया, आणखी अपडेट। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर संपर्कात आहेतच। अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे आणि हे प्रवासी विमान असल्याची एक नुकतीच ताजी माहिती कळतीये। यामध्ये काही शेकडो प्रवासी होते आणि यामध्ये किती मोठी आता जीवितहानी झाली हे काही काळांतरानं स्पष्ट होईल। मात्र अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची ही दुर्घटना सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळच ही घटना घडलेली आहे, त्यामुळे किती मोठं नुकसान आहे काही वेळामध्ये याच्या संदर्भातली स्पष्टता येणार आहे। काळे धुराचे लोट संपूर्ण आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। किती मोठी जीवितहानी यामध्ये झालेली आहे या संदर्भात आणखी काही अपडेट येतात। सरदार वल्लभभाई विमानतळावरची ही घटना या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। गुजरातमध्ये ही घटना घडलेली आहे। अहमदाबादमध्ये विमानाचा हे सगळ्यात मोठा सध्या अपघात आपल्याला पाहायला मिळतोय आणि रहिवासी भागामध्ये विमान कोसळले असल्याची ही घटना पुढे आलेली आहे। अहमदाबादमधून सगळ्यात मोठी बातमी, गुजरातमध्ये विमान कोसळल्याची ही दुर्घटना। आणखी काही दृश्य आपल्याला यामध्ये ताजी ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। विमानतळाच्या जवळच ही दुर्घटना घडली आहे, रहिवासी भागामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे, त्यामुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भात आणखी स्पष्टता येते। आमचे सहकारी महेश बागल आपल्याला या संदर्भात पुढे आणखी माहिती देतात। महेश,
बेघानी नगर नावाचा परिसर आहे, जो रेसिडेन्शियल एरिया म्हणून ओळखला जातो. दाटीवाटीने इथे लोकवस्ती असल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली आहे. हे जे प्रवासी विमान होतं त्याने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच त्याचा ATC सोबत म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबत त्याचा संवाद जो होता तो तुटला आणि त्यानंतर हे प्लेन क्रॅश झालं होतं. एकंदरीत पाहता जे हे या विमानाचं जेव्हा उड्डाण होणार होतं त्यावेळेस या विमानाची सर्व चाचणी करण्यात आलेली होती. DGCA चे जे नॉर्म्स असतात ते पूर्णपणे पाळण्यात आले होते की नव्हते याची चौकशी आता उच्चस्तरीय टीमकडून केली जात आहे. आणि हे विमान खाली कोसळलेलं आहे. याच्यामध्ये 133 प्रवासी होते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आगीचे लोळ जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात. धूर कशा प्रकारे हवेत दिसतोय, 1 किलोमीटर पर्यंत हा धूर दिसून येत होता. या घटनेमुळे एकंदरीत परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे. जे जखमी होते त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये तात्काळ हलवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू झालेले आहेत आणि मृतांचा आकडा जो अद्याप समोर आलेला नाहीये तो वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कमीत कमी कशा प्रकारे जीवितहानी टाळता येईल याचा प्रयत्न बचाव पथकाकडून केला जातोय. अगदी महेश असे संपर्कात राहा. ही 2 दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत झी 24 तासच्या स्क्रीनवर. अहमदाबादमध्ये जी विमान दुर्घटना झाली आहे त्याची ही दृश्य आहेत. एका बाजूला आपण पाहतोय धुराचे प्रचंड लोट आहेत आणि दुरून ही चित्रित झालेली काही दृश्य आहेत. एअरपोर्टच्या जवळ ही सगळी दुर्घटना घडलेली आहे. मात्र रहिवासी भागामध्ये विमान कोसळलेले आहे. 133 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते आणि लगेचच बचाव कार्य सुरू झालेलं आहे. मात्र परिसरामध्ये प्रचंड धुराचे असे काळे लोट संपूर्ण आकाशामध्ये सध्या पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला ही जी दृश्य आहेत ती विमानतळा बाहेरची आहेत. आपल्याला मोठ्या ज्या गॅन्ट्रीज दिसतात त्यावर दिलेलं आहे कशा प्रकारे हा रस्ता आहे आणि टर्मिनल तसंच बसचा प्रवास, बस पार्किंग कुठे आहे अशा प्रकारची चित्र यामध्ये दिसतात. त्यामुळे विमानतळाच्या जवळच हा अपघात झालाय. मात्र रहिवासी भागात झालाय त्याच्यामुळे किती मोठं हे सगळं नुकसान आहे. अर्थातच बचाव कार्य या ठिकाणी तातडीनं सुरू झालंय. काही वेळामध्ये आणखी अपडेट्स या ठिकाणाहून पुढे येतील. सरदार वल्लभभाई विमानतळावरची ही दुर्घटना आहे आणि या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की रहिवासी भागामधली काही ही दृश्य आहेत. या ठिकाणी रिक्षा दिसत आहेत, अँब्युलन्स आणि काही दुचाकीवरून प्रवास करणारे प्रवासी. त्यामुळे अत्यंत जवळ असं रहिवासी भागामध्येच हे विमान कोसळलेलं आहे. त्यामुळे तिथल्या घरांची काही हानी झाली आहे का? रहिवासी भागामध्ये विमान कोसळले असल्यामुळे तिथे रहिवासी भागामध्ये सुद्धा किती मोठं नुकसान झालंय या सगळ्याची स्पष्टता काही काळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र एअर इंडियाचं हे विमान होतं आणि हे विमान कोसळल्याची ही दुर्घटना घडली. तातडीनं या प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये हलवण्याचं काम सुरू झालेलं आहे. बचावाचं काम सुरू झालेलं आहे. मात्र या संपूर्ण भागामध्ये धुराचे प्रचंड काळे लोट अक्षरशः या संपूर्ण भागामध्ये आसमंतात दिसतात. तर अहमदाबादमध्ये विमान कोसळलंय, अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय अशी देखील भीती आता व्यक्त करण्यात येते. सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी सध्या आपण झी 24 तासवर पाहतोय. विमानाची दुर्घटना गुजरातमध्ये अहमदाबाद इथे घडलेली आहे. आणखी काही अपडेट येतात का जाणून घेऊया महेशकडून. महेश, उदय रंजन आमचे प्रतिनिधी अहमदाबादमधून आपल्याबरोबर सध्या जोडले गेलेत. आपण उदय रंजन यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. उदय जी, बताइए क्या इस हादसे के बारे में क्या अपडेट्स आ रहे हैं? देखिए अनुपा, जिसमें से अभी माहिती मिल रही है कि अहमदाबाद एयरपोर्ट जो है उसके पास ही में गुजसेल का एयरपोर्ट है जो लोकल एयरपोर्ट है, वहाँ ये पूरा वारदात हुई है जिसमें ये लोकल पैसेंजर जो थे और ये एयर इंडिया का पूरा प्लेन था और उसी समय ये क्रैश हुआ है। और जिस प्रकार से ये क्रैश होने के बाद वहाँ पे एयरपोर्ट लोकल स्टाफ, लोकल पुलिस और फायर की टीम जो है वो अभी वो जाने के लिए निकल चुकी है। शायद अभी तक तो पहुंच गई होगी। तो कितने लोग अभी इंजर हुए हैं और किस प्रकार से ये पूरा प्लेन क्रैश हुआ उसको जानने के लिए पूरी तंत्र जो है अभी यहाँ पे वो भी जुटी हुई है। जी उदय जी, ये जो एरिया है वो कैसा है? ये रहिवासी यहाँ पे थे, ये कैसा इलाका है? देखिए, जो जिस प्रकार से अहमदाबाद एयरपोर्ट है उसके आसपास सभी जगह पर रेसिडेंशियल एरिया है और जहाँ पे प्लेन क्रैश हुआ है वो तो पूरा एरिया जो है वो एयरपोर्ट का एरिया है। मगर जो प्लेन था वो प्लेन पैसेंजर प्लेन था, तो किस प्रकार से कितनी जानहानि हुई या कितने लोग इंजर हुए अभी वो जानना मुश्किल हो चुका है। मगर पूरी की पूरी जानकारी जानने के लिए और जांचने के लिए अभी लोकल जो डिपार्टमेंट है वो भी लगा हुआ है। अनुपमा जी, ये कितना बड़ा हादसा हो सकता है? क्योंकि इसमें 133 शायद इसमें जो लोग थे, तो कितना बड़ा ये हादसा हो सकता है? जरूर से माना जा रहा है कि ये पैसेंजर प्लेन था और
100 से भी ज्यादा लोग जो थे इसमें सवार थे और ये उड़ान ले ही रहा था तभी ये पूरा हादसा हुआ है। और जो जिस प्रकार से ये हादसा हुआ है उसको लेकर अभी काफी गंभीर माना जा रहा है और कितने लोग इंजर है, किस प्रकार से क्या हुआ है, वो भी जांच चल रही है। जी, राहत कार्य रेस्क्यू ऑपरेशन के बारे में और कुछ बता सकते हैं उदय जी? हाँ, जिस प्रकार से लोकल डिपार्टमेंट से जो हमारी बात हुई, लोकल पुलिस और लोकल फायर विभाग, तो फायर विभाग के जो अफसर से हमारी बात हुई तो उसने ऐसा बताया कि थोड़े समय पहले उनको ये पूरा फायर में कॉल मिला था। सबसे पहले जो कॉल मिला था वो आग का कॉल मिला था, उसके बाद पता चला कि ये प्लेन क्रैश की घटना है। तो अलग अलग जो फायर व्हीकल है वो भी वहां पर पहुंच चुके हैं और रेस्क्यू का काम जो है वो भी जोर शोर से शुरू हुआ है। जी, उड़ान भरते समय ही अगर ये एयरप्लेन क्रैश होता है तो क्या उसके कारण सामने आ गए हैं, उसके बारे में कुछ पता चल रहा है? नहीं अनुपमा, जिस प्रकार से अभी ये वारदात हुई है तो अभी पूरी जांच होगी कि किस कारण से ये क्रैश हुआ। जब भी ये उड़ान भरता होता है तब भी उसमें फ्यूल जो है वो फुल भरा होता है, तो उसके कारण कितनी इंजरी और कितना बड़ा डेंसिटी हो सकता है वो भी जांचना बाकी रहेगा। मगर किस प्रकार से हुआ और क्यों हुआ उसको लेकर अभी लोकल जो स्टाफ है वो भी यहाँ पे जांच कर रहा है। अनुपमा जी, और थोड़ा सा वहाँ पे जो रेसिडेंशियल एरिया आप बता रहे थे, क्या हम बता सकते हैं कि ये एरिया कौन सा है, उसमें कि ये कितना बड़ा वहाँ पे वो रेसिडेंशियल एरिया था, क्योंकि वो एरिया का भी नुकसान हुआ होगा? हाँ, अभी जांच चल रही है। जिस प्रकार से जो अहमदाबाद एयरपोर्ट आया हुआ है उसके आसपास काफी एरिया शाहीबाग पड़ रहा है, सरदार नगर पड़ रहा है, कुबेर नगर पड़ रहा है और साथ में नरोडा निकोल भी एरिया उसके आसपास के ही सभी एरिया है। तो और वो जो लाइव एरिया है वहाँ पे कई लोगों की आना जाना रहता है और एयरपोर्ट जो है वो जिस प्रकार से बीच में है तो आसपास का जो एरिया है वहाँ पे कोई इंजरी नहीं हुई है अब तक। वहाँ से कोई भी किसी भी प्रकार की वारदात का कोई अभी तक मैसेज नहीं मिला है। ये जो प्लेन क्रैश हुआ है वो एयरपोर्ट के एरिया के अंदर क्रैश हुआ है और वहाँ पे ही जो पैसेंजर बैठे होते उन तक ही ये सीमित रहा है। जी, और कौन कौन से हॉस्पिटल्स में ये सभी लोगों को रखा गया है, उसके बारे में कुछ? जी, अनुपमा, जिस प्रकार से अभी ये वारदात थोड़े समय पहले हुई है, रेस्क्यू टीम 108 वगैरह एम्बुलेंस और फायर की टीम जो वहाँ पे पहुंच चुकी है। अभी सभी लोगों का रेस्क्यू किया जाएगा। उसके बाद जिस प्रकार से जिसकी जो हालत होगी उस प्रकार से नजदीकी हॉस्पिटल कौन सी रहेगी वहाँ पे सबको शिफ्ट किया जाएगा। ठीक, उदय जी, शुक्रिया ये सभी जानकारी के लिए। अपडेट्स आपसे लेते रहेंगे. उदय रंजन आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर अहमदाबाद मधल्या या दुर्घटनेविषयी आणखी माहिती देत होते. एअर इंडियाचं हे विमान होतं आणि मेघानी नगर या भागामध्ये हे विमान कोसळलं. टेक ऑफ केल्यानंतर लगेचच हे विमान क्रॅश झालेले आहे काही अंतरावर जाऊन. त्यामुळे किती मोठं यामध्ये जीवितहानी झालेली आहे कालांतरानं पुढे येईल. मात्र 133 प्रवासी या विमानामधून प्रवास करत होते अशी एक माहिती कळतीये. हे विमान अहमदाबाद मधून लंडनकडे जात असल्याची सुद्धा माहिती कळतीये. अर्थात यामध्ये अजून स्पष्टता येईल. मात्र एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये मेघानी नगर या भागामध्ये विमान क्रॅश झालेलं आहे. तर 15 किलोमीटर एअरपोर्ट पासून मेघानी नगर आहे आणि साधारण 15 किलोमीटरवर विमानतळानंतर हा अपघात झालेला आहे. त्यामुळे ते किती उंचावर उडलं होतं त्यानुसार ही किती मोठी जीवितहानी यामध्ये असू शकते या संदर्भातले काही काळामध्ये आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. मात्र ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड सध्या आपण विमान दुर्घटनेची पाहतोय. अहमदाबादमध्ये एक विमान क्रॅश झालेलं आहे आणि विमान खाली कोसळून यामध्ये मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे. हे प्रवासी विमान होतं. 133 प्रवासी यामधून प्रवास करत होते. अहमदाबाद वल्लभभाई एअरपोर्टवरून हे विमान नुकतंच टेक ऑफ करून निघालं आणि 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानी नगर या भागामध्ये विमान कोसळलेलं आहे. त्यामुळे यामध्ये आता किती मोठी जीवितहानी झालेली आहे ते काही काळ स्पष्ट होईल. मात्र या ठिकाणी बचाव कार्य आता सुरू झालेले आहे. आसपासच्या विविध रुग्णालयांमध्ये लगेचच या प्रवाशांना जखमी प्रवाशांना हलवण्यात आलेलं आहे. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये ही दुर्घटना घडलेली एकंदरीत दिसते. संपूर्ण या परिसरामध्ये धुराचे काय लोट पसरलेले आहे. विमान पूर्णपणे क्रॅश झालेलं आहे आणि अशा प्रकारे अहमदाबादमधली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी दुर्घटना आपण पाहतोय. महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. आणखी त्यांच्याकडे काय अपडेट्स आता या क्षणाचे आलेत आपण जाणून घेऊया. महेश, हे जे प्लेन क्रॅश झालेलं आहे ते एअर इंडियाचं बोईंग 373 जातीचं हे विमान होतं. मोठं विमान असल्याची माहिती समोर आलेली आहे. ज्या वेळेस या विमानाने सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केलेलं होतं त्यानंतर 10 मिनिटातच पायलटचा ATC सोबतचा संपर्क हा तुटला आणि त्यानंतर एअरपोर्ट पासून तब्बल 15 किलोमीटर पर्यंतचा प्रवास केल्यानंतर हे विमान एका निवासी क्षेत्रामध्ये जाऊन पडलं होतं.
यावेळेस या विमानामध्ये 133 प्रवासी हे प्रवास करत होते. या विमानाचं डेस्टिनेशन हे लंडनच्या दिशेने असल्याचं प्राथमिक सूत्रांची माहिती आहे. मात्र त्याबद्दल DGCA किंवा एअरपोर्ट अथॉरिटीकडून स्पष्टता आलेली नाहीये, त्यांच्याकडून त्या प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाहीये. मात्र हे बोईंग 373 जातीचं जे विमान आहे एक मोठं पॅसेंजर विमान म्हणून ओळखलं जातं आणि खास करून जे इंटरनॅशनल फ्लाईट्स असतात, जे आंतरराष्ट्रीय उड्डाणं असतात, त्या उड्डाणांसाठी या प्रकारच्या विमानांचा वापर केला जातो. त्यामुळे आता थोडंफार हे स्पष्ट होत आहे की हे विमान भारताच्या बाहेर जात होतं आणि अहमदाबाद मधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर केवळ 10 मिनिटातच ATCचा संपर्क तुटल्यानंतर हे उड्डाण खाली कोसळलेलं होतं. आता या विमानामध्ये जसं मी सांगितलं की 133 प्रवासी प्रवास करत होते आणि हे विमान रहिवासी भागात जाऊन पडलं. त्यामुळे मृतांचा आकडा म्हणजे या विमानातील पॅसेंजरांचा मृतांचा आकडा आणि ज्या रहिवासी भागात हे विमान पडलं होतं त्या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे, त्या घरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला जो काही अपघात झालेला आहे त्यांचा आकडा वाढला. आपल्याकडे आणखी अपडेट येतात, आपण त्या बघूया. સર્કલ પાસે છું કે જ્યાં આ પ્લેન ક્રેશની ઘટનાને લઈને અવર જવર જે પબ્લિક માટે બંધ કરવામાં આવી છે. સાથે સ્થાનિક આપણી સાથે જે તેમની સાથે વાત કરીશું. આ ઘટના બની ત્યારે તમે ક્યાં હતા, શું જોયું, શું સાંભળ્યું? અમે ઘરમાં સોયેલા હતા જે વખતે. तर गुजरातमधून आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. मात्र या विमानात 242 प्रवासी प्रवास करत होते असं कळतंय. मेघानी नगरमध्ये आता बचाव कार्य सुरू आहे आणि या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. प्रवाशांची संख्या सुद्धा मोठी होती. हे विमान मोठं होतं. विमान दुर्घटनेनंतर आता अहमदाबाद विमानतळावर धावपळ झाल्याची सुद्धा माहिती कळतेय. 242 प्रवाशांना घेऊन हे विमानानं उड्डाण केलेलं होतं आणि हे सगळ्यात मोठं विमान मानलं जातं प्रवासी विमान आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली असण्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येते. निवासी भागामध्ये विमान कोसळलेलं आहे आणि त्यामुळे या निवासी भागामध्ये सुद्धा काही मोठं नुकसान झालेलं आहे का हेही बघणं तितकंच आता महत्त्वाचं ठरणार आहे. गुजरातमधल्या अहमदाबाद एअरपोर्टवर सरदार वल्लभभाई एअरपोर्टवरून या विमानानं नुकतंच टेक ऑफ केलं आणि अगदी 15 किलोमीटर अंतरावर जाऊन हे विमान क्रॅश झालेलं आहे अशी माहिती कळतेय. यामध्ये 242 विमान प्रवासी होते आणि यामध्ये काही विमान प्रवाशांचा मृत्यू झालेला असण्याची भीती व्यक्त करण्यात होती. ही संख्या मोठी असू शकते असंही कळतंय. आपण पाहतोय ही 3 महत्त्वाची दृश्य. अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झाली, त्यानंतर धुराचे लोट संपूर्ण आकाशामध्ये पसरलेले होते आणि धुराच्या लोटांनी संपूर्ण आसमंत व्यापलं होतं. तर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये या अपघातग्रस्तांना आता ठेवण्यात आलेले. विमानाची ही सगळ्यात मोठी दुर्घटना या क्षणाची आपण पाहतोय. तर 242 प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान होतं सरदार वल्लभभाई विमानतळावर. यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ झाली आणि या विमान प्रवाशांना वाचवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सध्या इथल्या मदतकार्य बचावकार्य पथकाची सुरू आहेत. गुजरातमधल्या अहमदाबाद इथं एअर इंडियाचं हे विमान क्रॅश झालेलं आहे. विमानाची दुर्घटना घडलेली आहे. हे विमान कोसळले आणि एका रहिवासी भागामध्ये विमान कोसळलेलं असल्यामुळे मृतांची संख्या पुढे आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येते. अहमदाबादमध्ये सगळ्यात मोठी दुर्घटना सध्या घडलेली आहे. प्रवासी विमान कोसळलेलं आहे. हे विमान का नेमकं कोसळलंय याची स्पष्टता काही वेळामध्ये येईल. मात्र काही वेळापूर्वीची माहिती आमचे प्रतिनिधी देत होते त्यानुसार काही वेळामध्ये टेक ऑफ केल्यानंतर वैमानिकाचा संपर्क तुटलेला होता आणि त्यानंतर हे विमान काही क्षणांमध्ये कोसळलं. अगदी 15 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतरच हे विमान कोसळलेलं आहे. त्यामुळे काय नेमका विमानामध्ये बिघाड झालेला होता, कसा नेमका हा तांत्रिक बिघाड होता या संदर्भात काही वेळामध्ये स्पष्टता येईल. अहमदाबादमधली दृश्य आपण पाहतोय. सरदार वल्लभभाई विमानतळावरची ही दुर्घटना. एका बाजूला धुराचे काळे लोट संपूर्ण आकाशात पसरले आहेत आणि दुसरीकडे धावपळ रुग्णालयामध्ये सुरू आहे. या दुर्घटनाग्रस्त प्रवाशांना सध्या उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्हीकल्स इमरजेंसी व्हीकल्स के सिवा अलाउ नहीं कर रहे हैं. लेकिन क्या प्लेन क्रैश हुआ है कि कौन सी फ्लाइट इसकी वो मुझे नहीं पता है, वो आपको बाद में डिटेल्स. पैसेंजर प्लेन? हाँ, पैसेंजर प्लेन था और ये जो घटना बनी है उसके तहत यहाँ पे जो रास्ता है वो बंद किया गया है पब्लिक मूवमेंट के लिए और 2 किलोमीटर सराउंडिंग जो जिस जगह पे घटना बनी है उसके सराउंडिंग 2 किलोमीटर के अंदर का ये रास्ता पब्लिक मूवमेंट के लिए बंद किया गया है ताकि फायर ब्रिगेड अधिकारी
टीम जो प्रशासन यहाँ पे जुड़ा हुआ है वो जगह पे जा सके, काम कर सके, आग बुझा सके, पैसेंजर को बचा सके, क्योंकि पैसेंजर प्लेन की बात है। लैंडिंग दौरान ये घटना बनी है और ये घटना बनने के साथ सारी टीमें काम लग चुकी है और देखना यह है कि आगे क्या सामने आता है। लेकिन अभी प्रायोरिटी है आग बुझाने की, पैसेंजर को बचाने की, जिस कामगिरी में सब लोग जुट चुके हैं। कॅमेरामॅन मुकेश चव्हाण के साथ दर्शन रावल, झी मीडिया, अहमदाबाद, गुजरात। आमचे प्रतिनिधी आपल्याला घटनास्थळावरून माहिती देत होते, ज्या ठिकाणी ही विमानाची दुर्घटना घडलेली आहे त्याआधी 2 किलोमीटर सर्व रस्ते आता बंद केलेले आहे सामान्यांसाठी। या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे। विमान कोसळले त्या ठिकाणी मोठी आग लागलेली आहे आणि त्या आगीच्या ठिकाणहून तिथल्या प्रवाशांना, विमानातल्या प्रवाशांना वाचवणं हे जास्त गरजेचं आहे आणि ती प्राथमिकता आहे। आणि ही दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर सगळ्यात महत्त्वाची। ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी मोठी आग लागलेली आहे आणि काळा धूर संपूर्ण आकाशामध्ये पसरलेला आहे। ही दुर्घटना पाहण्यासाठी बघ्यांची देखील मोठी गर्दी सध्या त्या ठिकाणी झालेली आहे आणि इथं फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे। प्रवाशांचा जीव वाचवणं ही सध्याची प्राथमिकता आहे। कशामुळे हा अपघात झाला हे काही वेळानंतर स्पष्ट होणार आहे। सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ असा पाटी सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळते, त्यामुळे विमानतळाच्या अगदी जवळ रहिवासी भाग जो आहे त्या ठिकाणी हे विमान कोसळण्याची दुर्घटना झालेली आहे। आपण पाहतोय ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य धावपट्टीवरची आपण पाहतोय। अक्षरशः धावपट्टीपासून, रनवेपासून अगदी जवळ खरं तर ही दुर्घटना झालेली आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला एक विमान आणखी जात असताना सुद्धा पाहायला मिळते, पुढे धुराचे काळे लोट जिथे ही दुर्घटना झालेली आहे। रिएक्शनची सगळ्यात महत्त्वाची दुर्घटनेची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। अहमदाबाद विमानतळावरची आहेत। अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ आहे। लंडनकडे जाणारं हे विमान होतं आणि या विमानामध्ये जवळपास 242 प्रवासी प्रवास करत होते आणि हे प्रवासी विमान कोसळल्याची ही मोठी दुर्घटना सध्या घडलेली आहे। किती प्रवाशांचा यामध्ये आता जीव गेलाय, काही वेळामध्ये ही सगळी माहिती पुढे येईल। मोठी जीवितहानी झाली असण्याची भीती व्यक्त करण्यात येते। तर रहिवासी भागाच्या जवळच ही दुर्घटना घडली, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा काही जीवितहानी झालेली आहे का हे काही काळामध्ये स्पष्ट होणार आहे। रहिवासी भागाच्या जवळ हे विमान कोसळलेलं आहे, मात्र जेव्हा आपण आता ही दृश्य पाहतो त्यामध्ये धुराचे काळे लोट आहेत, त्यामुळे हे सगळं स्पष्टता येईपर्यंत आणखी थोडा वेळ लागणार आहे। मात्र या बचाव कार्यासाठी या ठिकाणी मदत कार्य पोहोचणं, बचाव पथक पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे। आपण पाहतो या दृश्यांमध्ये झी 24 तासवरील एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि या ठिकाणी बचाव पथकाच्या मदतीसाठी काही इथले रहिवासी सुद्धा पोहोचलेले आहेत। जवळपास छोट्याशा झोपड्या दिसत आहेत, त्याचप्रमाणे जिथली प्रवासाची साधनं आहेत ती सुद्धा दिसत आहेत। रिक्षा, टॅक्सी अशासारखी वाहनं सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत। एअर इंडियाचं हे विमान टेक ऑफ नंतर अगदी काही मिनिटांमध्ये कोसळले। जवळपास 15 किलोमीटरच्या अंतरावर हे विमान कोसळत असल्यामुळे किती मोठी जीवितहानी आहे याबाबत काही वेळामध्ये कळेल, मात्र ही जीवितहानी मोठी असू शकते। एकंदरीत 242 प्रवासी या विमानामध्ये होते अशी माहिती कळते। लंडनकडे जाणारं हे विमान होतं। अनेक प्रवाशांचा मृत्यू झालेला असल्याची एक भीती व्यक्त करण्यात येते, मात्र सध्या बचाव कार्य सुरू आहे। मदतीची पथकं त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत। वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जवळपासच्या या अपघातग्रस्त विमानातल्या प्रवाशांना सध्या हलवण्यात आलेलं आहे। एअर इंडियाचं हे विमान कोसळलं, सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय।